उजाला देवी हत्याकांड. माझं लग्न दुसऱ्यासोबत ठरलं आहे, बस एवढंच. एक वाक्य तिने ऐकलं आणि त्या एका वाक्यानं तिची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या रागात त्यानं जे काही केलं ते सगळ्यांना हादरून टाकणारं होतं. त्या रात्री चंदननगर मधल्या एका गल्लीत ती मुलगी गळा चिरलेल्या अवस्थेत एकट्याने भिंतीला टेकून जगण्यासाठी संघर्ष करत बसली होती. बोलणं शक्य नव्हतं, श्वास घेणं कठीण होतं, पण तरी तिनं एक काम केलं जे पोलिसांना थक्क करून गेलं. तिने इशाऱ्यानं कागद आणि पेन मागवला आणि थरथरत्या हातानं त्यावर एक नाव लिहिलं. त्याच एका कृत्यानं हल्लेखोर कोण होता ते समजलं. तर काय आहे प्रकरण, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पण गेल्या काही वर्षात या शहराच्या पदरात पडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना हे चित्र बदलू लागले आहेत. नरसापूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली. पर्वतीमध्ये एका 50च्या नराधमाने स्वतःच्याच नातीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. आणि या दोन्ही घटना अजून ताज्या असतानाच चंदननगरमध्ये पुण्याला आणखीन एक धक्का दिला. या प्रकरणात प्रेम संबंध होत, तरुण तरुणीशी एकमेकांच्या प्रेमात होते, पण तरुणीची स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेतला आणि दुसऱ्या मुलासोबत लग्न करायचं ठरवलं. पण तिच्या या निर्णयाची किंमत तिला स्वतःचा जीव देऊन गमवावी लागली. विमाननगर मधल्या एका नामांकित मॉलमध्ये हे दोघे काम करायचे. दिलीप राठोड आणि उज्ज्वला देवी दोहेरे. दोघांचंही 22 वर्ष वय होतं. एकाच ठिकाणी रोज येणं जाणं होतं, एकाच वातावरणात काम करत होते. यातून ओळख झाली, ओळखीची मैत्री झाली, मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. हे सगळं हळूहळू घडलं. काही दिवसांपूर्वी उज्ज्वला आपल्या मूळ गावी गेली होती. तिकडे घरच्यांनी एक निर्णय घेतला, दुसऱ्या एका तरुणीशी लग्न ठरवलं. उज्ज्वला पुण्यात परतली तेव्हा तिने दिलीपला स्पष्ट सांगून टाकलं, आपलं नातं इथेच थांबूया. माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी दुसरा मुलगा पाहिला आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करणार आहे. दिलीपला हे सहन झालं नाही. त्याचं मन तिला दुसऱ्याची होऊ द्यायला तयार नव्हतं. पण 29 एप्रिल 2026 रोजी रात्रीचे 8 वाजले होते. चंदननगरमधल्या बोराविल सोसायटी जवळच्या दिनकर पठारे वस्ती उज्ज्वलाच्या घरात त्यावेळी ती एकटीच होती. भाऊ आणि बहीण कामाला गेले होते. दिलीपनं त्या घराचा दरवाजा ठोठावला, आत शिरला. तिच्या लग्नावरून दोघांचे जोरदार भांडण झालं आणि रागाच्या आणि सोडाच्या भरात त्याने हातातला धारधार चाकू बाहेर काढला आणि दिलीपने उज्ज्वलाच्या गळ्यावर सपासप वार केले. एकदा नाही, दोनदा नाही, तर एका मागून एक दोन वार करतच राहिला. तिने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तिचा आरडाओरडा ऐकू गेला, पण शेजारी धावून येईपर्यंत दिलीप घटनास्थळावरून पसार झाला. उज्ज्वला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली होती. गळ्यातून रक्त वाहत होतं. बोलणं अशक्य होतं. रक्ताच्या थारोळ्यात पडून ती थरथरत होती. पण या अवस्थेतही तिने गोष्ट केली जी कोणत्याही सामान्य माणसाला त्या परिस्थितीत सुचली नसती. तिने आपल्या भावाला व्हिडिओ कॉल केला, स्वतःची अवस्था त्याला दाखवली. भावाने लगेच धाव घेतला आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. पोलीस आले, डॉक्टर आले. सगळ्यांचा एकच प्रश्न होता, हल्ला कोणी केला? उज्ज्वला बोलू शकत नव्हती. गळ्याच्या जखमा इतक्या खोल होत्या की आवाज बाहेर यायचा मार्गच बंद झाला होता. पण तिने हार मानली नाही. खुनेने तिने कागद आणि पेन मागितला. थरथरातल्या रक्ताळलेल्या हाताने तिने 2 शब्द लिहिले, दिलीप राठोड. आरोपीचे नाव उज्ज्वलाने स्वतः लिहून दिलं. चंदननगर पोलिसांनी कागदावरचं नाव वाचलं आणि काही तासातच दिलीप राठोडला अटक केलं. सुरुवातीला त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सुरू होता. पण उज्ज्वला देवी दोहरे 11 दिवस मृत्यूशी झुंजत राहिली. 8 मे 2026 रोजी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावली. तिच्या मृत्यूनंतर आरोपी दिलीप राठोडवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पोलिसांना तपास अधिक सखोल केला आहे. पण उज्ज्वला परत येणार नाही हे वास्तव कुठलीही कारवाई बदलू शकत नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्या माणसाची इच्छा आणि स्वातंत्र्य मान्य करणं, नाही म्हटलं नाही म्हणून स्वीकारणं. पण जेव्हा अहंकार आणि मालकी हक्काचा भावना प्रेमाची जागा घेते तेव्हा माणूस किती खालच्या पातळीवर उतरू शकतो हे या घटनेतून दाखवून दिलं आहे. उज्ज्वलाने नकार दिला होता, तिचा तो अधिकार होता, पण त्या नकाराची किंमत तिला जीव देऊन द्यावी लागली. नरसापूर, पर्वती, चंदननगर, पुण्यात एकाच महिन्यात 3 निर्दयी घटना घडल्या. हा योगायोग नाही, हे एक गंभीर सामाजिक संकेत आहे की समाजात माणुसकी कुठेतरी मरत चालली आहे. संयम आणि स्त्रियांप्रती आदर या गोष्टी आता शिकवण्याच्या नाही तर ओरडून सांगण्याच्या अवस्थेत पोहोचल्या आहेत. कायद्याने दिलीप राठोडला शिक्षा नक्की होईल, पण हे प्रश्न उरतात. ज्या शहरात मुली शिकतात, नोकरी करतात, स्वप्न पाहतात, त्या शहरात त्यांना घरातच सुरक्षित वाटत नाही. याला जबाबदार कोण? नकार ऐकण्याची ताकद समाजात कशी निर्माण होणार आणि उज्ज्वला सारख्या किती मुली अजून कोणत्या दिलीपच्या रागाची शिकार होणार आहेत? या प्रकरणाबद्दल
याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.